नमस्कार मित्रांनो, वारे फिरले. आज आणि उद्या महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस बरसणार. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. मित्रांनो, भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. ला निनो सक्रिय झाला असून यंदा सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होणार आहे. काही तज्ज्ञांनी तर पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तथापि गेल्या 2-3 दिवसात ऊन पावसाचा खेळ सुरूच आहे. कुठेही जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला नाही. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता बऱ्यापैकी ओसरलेला आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात पावसाचा जोर कमीच झालेला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने उघडीप दिलेली आहे. खरे तर सप्टेंबरची सुरुवात ही जोरदार पावसाने होती. 1, 2 आणि 3 सप्टेंबरला राज्यातील विविध जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला होता. त्यानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली. मात्र जशी 1-3 सप्टेंबर दरम्यानची पावसाची तीव्रता होती तशी तीव्रता या काळात पाहायला मिळत नाही. दरम्यान बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा निवडला आहे. याचा पावसाचा जोर कमीच झालेला आहे. अशातच आता भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या राज्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ला निनो सक्रिय झाला असून यंदा सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस पडणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज आणि उद्या दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यात घाट परिसरात पावसाचा जोर राहू शकतो. तसेच राज्याच्या पठारी भागात मध्यम सरीचा अंदाज आहे. मराठवाड्याबाबत बोलायचे झाल्यास येथे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली येथे मेघगर्जना आणि विजांच्या कडकडासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.